नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 18 मार्च उद्या मोठी दर्श अमावस्या आहे. या दर्श अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी इथे लावायचा आहे एक दिवा. तुमच्या घरातील दुःख, दरिद्री, अडचणी सगळं काही या दिव्यामुळे नष्ट होईल. मित्रांनो, ही अमावस्या खूप खास आहे, खूप स्पेशल आहे. कारण ही अमावस्या या वर्षाची शेवटची अमावस्या आहे. हो, हिंदू नववर्षाची ही शेवटची अमावस्या आहे. आणि ही अमावस्या संपल्याबरोबर चैत्र महिना सुरू होईल, म्हणजे हिंदू नववर्ष सुरू होणार आहे. मित्रांनो, 18 तारखेला जी अमावस्या येत आहे त्या अमावस्याला तुम्ही पितृंसाठी सेवा करायची आहे, पितृंचा मंत्रजप करायचा आहे, घरावरून एक नारळ उतरवायचा आहे आणि त्यासोबत एक दिवा संध्याकाळी तुम्ही इथे नक्की लावायचा आहे. हा दिवा लावल्याने, खास करून अमावस्याच्या दिवशी लावल्याने पितृ तृप्त होतात, पितृ प्रसन्न होतात, वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही, वाईट ऊर्जा घरात प्रवेश करत नाही आणि आपल्या घरातल्या सर्व अडचणी, दुःख, दरिद्री, गरिबी सगळं काही या दिव्यामुळे नष्ट होतं. म्हणून 18 तारखेला 6:30 किंवा 7 वाजेच्या दरम्यान जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा आपल्याला एक दिवा तयार करायचा आहे. मग ती मातीची पंती असेल तरी चालेल, स्टीलचा, तांब्याचा, पितळाचा दिवा असेल तरी चालेल, त्यामध्ये तेल लावलं तरी चालेल, तुपाचा दिवा लावला तरी चालेल. आणि हा दिवा तुमच्या घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे. आणि हा दिवा उजव्या बाजूला लावला तरी चालेल, डाव्या बाजूला लावला तरी चालेल, मुख्य दाराच्या. पण याची जी ज्योत आहे ती दक्षिण दिशेकडे करायची आहे, कारण दक्षिण दिशा ही पितृंची दिशा असते. म्हणून आपल्याला या दिव्याची ज्योत दक्षिण दिशेकडे करायची आहे. दक्षिण दिशेकडे ज्योत करून हा दिवा संध्याकाळी उद्या तुम्हाला लावायचा आहे. नक्की लावा, नक्की लाभ होईल. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.